पुण्यात आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. पुण्यातील क्वीन्स गार्डन येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात TRTA परिसरात सामाजिक कार्यकर्ते अनिल तिटकरे यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. IAS तुकाराम मुंढे यांची या ठिकाणी नियुक्ती केली तरच आदिवासी समाजाला न्याय मिळू शकतो अशी मागणी देखील रिपोर्टर टुडे इंडियाशी बोलताना व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कामकाजाची चौकशी करावी आणि प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत अशा प्रमुख मागण्या तिटकरे यांनी केल्या आहेत. दरम्यान या उपोषणाला विविध आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. नामदेव गंभीरे, डा. रामकृष्ण केढेकर, विष्णू बवारे, दीपक साबळे, अंकुश धराडे, भास्कर कुडाळ, प्रकाश खादे, प्रल्हाद सिडाम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषणस्थळी उपस्थित होते. तसेच हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. सांगाल सर, आज आपण या ठिकाणी आमरण उपोषण धरले. सर्वप्रथम मी टुडे न्यूजचं अभिनंदन करतो की आमच्या उपोषणाची दखल घेऊन आपण आमच्या उपोषणाला आले. तर आमचं हे जे उपोषण आहे हे ठाणे समितीचे जे उन्हाळे मॅडम आणि आयरे आणि मोरे असे जे काही 3 माणसं आहेत, तर ह्याच्यातलं खरं तसं पाहता उन्हाळे मॅडम ही IAS अधिकारी लेवलचे, परंतु त्या मॅडमने आज तगायत किती बोगस दाखले दिलेले आहेत ह्या संदर्भामध्ये अजून कुठल्याही व्हॅलिडिटी संशोधनवाल्यांनी किंवा TRTA हे समाजापुढं मांडणी केलेली नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, उन्हाळे मॅडमचं जे मास्टर माइंड होते हे मास्टर माइंड मोरे आणि आयरे हे दोघंच होते. तर ह्यांच्या संदर्भामध्ये कुठलीही चौकशी न लावता त्यांना नोकरीमध्ये आत्तापर्यंत सामावून घेऊन त्यांना सर्रासपणे पोसायचं काम यांच्याकडनं चालू आहे. तर ह्यांच्यावरती हे जे मास्टर माइंड आहेत हे प्रथम उडवले पाहिजे, कारण अधिकाऱ्यांना जो त्रास होतो हा त्रास त्यांच्या कर्मचाऱ्यांकडनंच होत असतो आणि ह्यांचे कर्मचारी प्रामुख्याने हे 2 आहेत त्या ठिकाणावरती. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का गेलेल्या आमच्या ज्या काही बोगस व्हॅलिडिटी आहेत त्या व्हॅलिडिटी आमच्या समाजाच्या आम्हाला ते अवैध ठरवून आमच्या लेकराबाळांच्या तोंडातला घेतलेला हिसकावून घास तो पुन्हा आम्हाला स्थिर ठेवावा. आज आपण उपोषण धरलेलं आहे, परंतु आतापर्यंत देखील दखल घेतलेली नाही. आत्तापर्यंत दखल घेतली गेलेली नाही आमच्या उपोषणाची. तर आता इथून पुढं बघूया ते दखल घेतील न घेतील. नाही दखल घेतली तर आमचं हे उपोषण कंटिन्यू चालूच राहणार आहे. सर, काय सांगाल, वारंवार अशा प्रकारचे भ्रष्टाचार असेल किंवा असे अनेक प्रकार असतील. नुकतंच गडचिरोलीमध्ये देखील मुलींना साप चावल्याचा प्रकार घडलेला आहे. प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. नाही सर, ह्याच्यामध्ये काय झालं, ह्या शासकीय प्रशासनाची यंत्रणा ढिसाळ झालेली आहे. यांना हा कारभार करण्या इतपत ही जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेने आमच्या ह्या तरुणींचा विद्यार्थ्यांचा लेकरांचा आमच्या बळी घेतलेला आहे. तर ही व्यवस्था जी आहे तर ही व्यवस्था अगदी स्ट्रॉंगपणाने करावी. काल परवा हे आमचं अजून काही ठिकाणी अनेक ठिकाणी आंदोलने उपोषणे मोर्चे चालूच आहेत. परंतु ह्याच्यातून जे काही उईके साहेब आहेत तर उईके साहेबांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावा आणि त्या मुलींना 1 कोटी रुपयाची मदत द्यावी. आणि त्या अनुषंगाने तसं पाहता आमच्या समाजाला आज तागायत हे जे काही वाघमारे वकील आहेत, वाघमारे सचिव आहेत, हे सचिव आज तगायत आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचा न्यायिक स्वरूपामध्ये आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर ह्या सचिवांना आमच्या विभागातून हटवावा आणि आम्हाला तो न्याय द्यावा. नाही, तुम्हाला वाटतं काय की IAS तुकाराम मुंढे यांची या विभागामध्ये बदली व्हावी म्हणून? हो सर, निश्चित. तुकाराम मुंढेसारखा जर व्यक्ती जर ह्या विभागामध्ये जर आले तर आदिवासींचं नंदनवनच फुलेल असं मला तरी वाटतंय. का वाटतं तुम्हाला? कारण तुकाराम मुंढेसारखे प्रामाणिक जे IAS अधिकारी जे असतात हे समाजाच्या हिताने कधीही समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे राजकारण नको आहे, काही नको. माझी सामाजिक हित आणि माझी समाजसेवा, माझ्या शिक्षणाचा फायदा हा येणाऱ्या भावी पिढीला समाजाला झाला पाहिजे म्हणून अशा भूमिकेने ते कुठल्याही प्रकारची हाव न ठेवता आपल्या पगारामध्ये ते अगदी समाधानी असतात. अशा माणसांना आमच्या विभागात जर आणलं तर निश्चितपणे आमचं आदिवासींचं नंदनवन फुलेल.
तुम्ही आदिवासी मंत्री जिरवाड साहेब असतील किंवा विखे साहेब असतील यांच्याकडे मागणी करणार का तसे? हो, निश्चित स्वरूपामध्ये आम्ही समाज बांधवांच्या माध्यमातून आम्हाला ती मागणी पाहिजेच का बाबा मुंडे साहेबांसारखे व्यक्तिमत्व हे IAS अधिकारी आमच्या समाजाला लाभावेत आणि आमच्या समाजाचं कुठंतरी न्यायिक पद्धतीने न्याय मिळावा. कारण आजपर्यंत 80वा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आमचे विद्यार्थी उपोषण आमरण उपोषण करतात. म्हणजे आमचं स्वातंत्र्य आम्हाला मिळलं आहे कुठं? हा अगदी प्रशासनाने आणि शासनाने आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा की आदिवासी समाजाचा आपण किती खोलपर्यंत अभ्यास केलेला आहे आणि आदिवासीला आपण कुठं ठेवलं आहे. तर ही एक प्रकारे आमच्यावरती झालेली थट्टा आहे. त्यामध्ये जो बोगसांचा जो प्रश्न होता तो पूर्णपणे त्या ठिकाणी मुळासकट नष्ट करायला पाहिजे होता, तसा त्यांनी केला नाही. त्याच्यामध्ये 2000चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी पुन्हा एकदा सरकारकडून आढळून आल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे की जो संघटित प्रकारे दाखला काढला जातो त्याच्यामध्ये हे जे बोगस लोक आहे यांची एक लॉबी आहे. ह्या लॉबीच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे खोटे पुरावे, खोटे दस्तऐवज तयार करून दाखले काढले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्य जो विषय आहे की हे लोक आहेत हे यांची एक संघटित प्रकारचा यांचा जो गुन्हेगारी आहे, ही गुन्हेगारी आहे ही रोखण्यासाठी या लोकांवरती मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ॲट्रॉसिटीचा देखील वापर करून अनुसूचित जाती जमातीच्या जे काही कायदे आहेत ते यांच्यावरती लागू करून यांना जेरबंद करून यांना कुठेतरी हे बोगस दाखले कसे काढणार नाहीत याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि आदिवासी समाज हा आता पेटून उठलेला आहे. संपूर्ण राज्यभरात विद्यार्थी असेल, त्यासोबत आमचा आईवडील असतील, पालक असतील आणि समाजसेवक असतील हे आता पेटून उठले आहेत. कारण की या बोगसांसोबतच सरकार देखील आदिवासी समाजावरती अन्यायकारक गोष्टींचा जो अवलंब करत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. मी ते एक जो आपला 12,500चा जो मुद्दा आहे का त्याच्यात बोगसांचा तुम्ही हे घेऊन तुझ्याकडं माझ्याकडे घेऊ. काय सांगाल तुम्ही? आता 22 तारखेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी येणार आहेत, त्यांच्याकडे तुमचे विद्यार्थी जे काही मंडळ आहे त्यांना भेटून तुमची व्यथा मांडणार आहात? माननीय राहुल गांधी, मी यांना एकच सांगेल की आदिवासी बहुल आपण जर भाग पाहिला तर आम्ही विद्यार्थी म्हणून आमचं शिष्टमंडळ त्यांना वेळ दिली तर नक्कीच भेटेल. हे शिष्टमंडळ भेटत असताना या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे मुद्दे असतील, विद्यार्थ्यांचे मुद्दे असतील, जलजंगल जमिनीचे मुद्दे असतील, हे नक्कीच आम्ही राहुलजी गांधी यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. आदिवासी समाजावर खऱ्या अर्थाने ही जी वेळ आली आहे याचं कारण एकच आहे की आम्ही लिडरशिप नेते मंडळी निवडून देतो हे कुठेतरी आमचे प्रश्न मांडायला, आमचे ज्या समस्या आहेत त्या मांडायला कुठेतरी कमी पडतात असं आम्हाला तरी आता वाटायला लागले. आणि सरकार देखील कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता हे मुद्दे न सोडवता कशा प्रकारे आदिवासींचा आवाज दाबता येईल हे सर्व प्रयत्न सरकारकडून देखील चालू असतात. आंदोलन स्थळावरून मी एक चेतावणी देऊ इच्छितो की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या जागा जर तात्काळ भरल्या नाही तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे छोटे मोठे आंदोलन चालू आहेत. पण आमच्यावर ही वेळ येऊन देऊ नका की जंतर मंतर आम्हाला मुंबईमध्ये करायची वेळ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी येऊन देऊ नये. नमस्कार, मी डॉक्टर पेडेकर, अध्यक्ष ट्रायबल डॉक्टर फोरम महाराष्ट्र. मी 80 सालापासनं आदिवासी चळवळीमध्ये काम करत आहे. आदिवासी असतील, दलित चळवळी असतील, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असतो. आमच्या ट्रायबल डॉक्टर फोरमच्या माध्यमातून आम्ही प्रोफेशनल कोर्सेस जे ॲडमिशन आहेत, MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, सगळ्या प्रोफेशनल कोर्समध्ये जी बोगसगिरी होती, जी संघटित बोगसगिरी होती,
बोगस लोकांची खोटे जातीचे दाखले घेऊन ॲडमिशन घेतात त्याच्याविरुद्ध आम्ही लढत आहोत. 2017 साली डॉक्टर बांबळे व्हर्सेस तोतेलवाड म्हणून बोगस मुन्नेरवारलू याच्याविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केली होती आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की कुठल्याही माणसाला बोगस सर्टिफिकेट देऊ नका आणि बोगस सर्टिफिकेट जर त्याच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर त्याला कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंटरटेन करू नका किंवा ॲडमिशन देऊ नका अशा गाईडलाईन्स असतानाही 2017 नंतरही आत्तापर्यंत जवळजवळ 4000 कंडिशन व्हॅलिडिटी दिलेल्या गेलेल्या आहेत. कोर्टामार्फत असतील, काही करप्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत असतील आणि आत्ता सध्या जवळजवळ 4000 ते 5000 कंडिशन व्हॅलिडिटीवरती बोगस लोकांनी आदिवासींच्या सवलती लुटल्या आहेत. सरकारी जर आकडा बघितला महाराष्ट्रामध्ये 1,12,15,00,000 आदिवासींची संख्या आहे. आदिवासींसाठी जे बजेट आहे ते 9,500 कोटीचं बजेट आहे. म्हणजे एवढं बजेट हे सरकारने सरकारी व्यवस्थेतनं नेहमी दुसरीकडे वळवलं, इन्क्लुडिंग कुठल्या बहिणी, आपल्या लाडक्या बहिणी किंवा अनेक ठिकाणी हे बजेट वळवलेलं आहे आणि कधीच आदिवासींवर हे खर्च केलेले नाही. आत्ताचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गडचिरोलीची आश्रमशाळा जिथं सर्पदंशाने मुलं मेली. हे पण सरकारी नोंदीमध्ये सांगतात की 200 गेल्या 400 मुलं मेले सर्पदंशाने. सरकारी रेकॉर्डला जवळजवळ 400 ते 500 हे इयरली मुलं आश्रमशाळेचे डेथ होत आहेत, तरीही त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आत्तापर्यंत सरकारी आकड्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60% ही बोगस लोकांनी सवलती घेतलेल्या आहेत. आदिवासींच्या गरीब लोकांच्या ताटातलं यांनी खाल्लेलं आहे आणि ही धनदागडे लोणचं आहे. एवढ्यात आम्ही कंप्लेन केल्यानंतर मागच्या वर्षी MDसाठी जे ॲडमिशन घेतले होते एका मुलीनं, कुंभारा नावाची मुलगी होती, आम्ही कंप्लेन केल्यानंतर तिनं STचं सीट सोडून मॅनेजमेंटचं 1.5 कोटीचं सीट घेतलं आणि ॲडमिशन घेतलं. तिथं एक आदिवासींचा अन्याय झाला. अनेक घटना आहेत की म्हणजे इथे ज्याला जमेल तो आदिवासी व्हायचा प्रयत्न करतो आहे. जवळजवळ 56 जातीचे लोक आहेत की त्यांना आदिवासींचं सर्टिफिकेट पाहिजे, आदिवासींच्या सवलती पाहिजेत. दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये 25 आमदार आहेत आदिवासींचे रिझर्वेशनचे, 34 खासदार आहेत, तरी आदिवासींचा जो व्हॉईस आहे, आवाज आहे, आदिवासीवर जो अन्याय आहेत हे वर्षानुवर्षे, आज 80 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही तेच अन्याय आदिवासी सहन करत आहे. कुपोषण असेल, बालमृत्यू असतील, स्नेक बाईट असतील, गॅस्ट्रो असतील, ह्या सगळ्या गोष्टी आजही तशाच चालू आहेत. तर माझी विनंती आहे, जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत, कारण सरकारी यंत्रणा फार उदासीन दिसते. सगळी यंत्रणा ही फक्त पोट भरण्यासाठी, आदिवासींचं डिपार्टमेंट किंवा आदिवासींची व्यवस्था ही फक्त एक कुरण समजून ते सगळे पैसे भरत आहेत. आपल्याला माहीत असेल, हे सरकार दरबारी डिक्लेअर झालेलं आहे. वसू पाटील नावाचा अधिकारी औरंगाबाद कमिटीला होता. त्यांनी जवळजवळ 100 ते 200 कोटीचा फ्रॉड करून 5 ते 6 हजार बोगस व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी जर समराईज केल्या तर आदिवासींचे जे दुर्दैव आहे, आदिवासींची जी आज व्यवस्था आहे, याला कारण सगळी सरकारी यंत्रणा आहे, सरकारी व्यवस्था आहे, राजकीय ॲटिट्यूड आहे, प्रवृत्ती आहेत आणि त्याच्यामुळं आदिवासी देशोधडीला गेलेला आहे. आणि आत्ता अशी स्टेज आलेली आहे की सगळीकडेच आदिवासी माणसं, तरुण जागृत झालेलं आहे. एक दिवस अशी वेळ येईल, सरकार जी लोक जेन्युअनली भांडतात त्यांना ते नक्झलाईट ठरवतात, कोणाला कोर्टात टाकतं, कोणाची कोर्ट तुरुंगात टाकतं, अशी परिस्थिती आदिवासींवर आलेली आहे. एवढ्यातच इकडे अदानीला एक जंगल जमीनचा एक प्रोजेक्ट दिलेला आहे. म्हणजे कुठूनही आदिवासींना विस्थापित करायचं, आदिवासींवर अन्याय करायचा आणि सगळं त्यांचं जेवढं जमेल तेवढं त्यांना सप्रेस करायचं, अशी परिस्थिती आहे. आणि आदिवासींचं डिस्प्लेसमेंट किंवा त्यांची त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, खूपच अशी पिळवणूक चाललेली आहे सगळे लेवलला. तरी आम्ही अशी आदिवासींवर वेळ येऊ नये की उद्या हे सगळेजणं कॉक्रोच पार्टीचे जे आंदोलन झालं, तरुणांची जी म्हणतो आपण, जी तरुण पिढी उद्या जंतर मंतरवर जाऊन ह्या आपला आवाज उठवू शकतो, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मला वाटतं. आणि
ह्या संघटित बोगसगिरी जी आहे त्याच्या विरुद्ध मोका असेल, अट्रॉसिटी असेल, कारण हा अन्याय अत्याचाराचाच भाग आहे, तर याची लावल्याशिवाय लोकांवर अन्याय, कारण दुर्दैव असं एक आत्ताचं उदाहरण आहे रिसेंट, एका बोगस मुलीनं MBBSची डिग्री घेतली म्हणून तिला शिक्षा काय केली, 5 लाख रुपये दंड केला आणि तिचे कंटिन्यू केलं. हे किती आज आदिवासींवर एवढा अन्याय होतं, त्यांचे सगळं कुटुंब देशोधडीला लागलेत, त्याचं कुणाला काही वाटत नाही. किंवा ह्युमॅनिटी ग्राउंड म्हणतो आपण, आता आदिवासींबद्दल काही नाही का, ती माणसं नाहीत का, जनावरं आहेत का ह्या देशामधली? आणि त्यांच्यावर अन्याय करून तुम्ही दुसऱ्यांना सहज सोडून देता, अशी परिस्थिती आहे. तर आमचे अनेक ॲक्टिव्हिस्ट, ट्रायबल इंजिनियर फोरम आहे, कृती समिती आहे, ही सगळी गेले 40 वर्षापासनं समाजासाठी लढत आहेत. तर ही आमची चळवळ अशीच राहील, अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारच आहोत आम्ही. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं सगळ्या आपल्या आमदार खासदार असतील, राजकीय व्यवस्था असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था असेल, या सगळ्यांनी कुठंतरी आदिवासींची दखल घेतली पाहिजे असे मला वाटतं. 1 कोटी 12 लाख 15 लाख आदिवासी महाराष्ट्रात आहे, त्यांची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि त्यांच्या जेन्युअन प्रॉब्लेमकडे लक्ष द्यावं, एवढीच मी समाजाच्या वतीनं विनंती करतो. थँक्यू. मी नामदेव गंभीरे, अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे. माझ्या आता सर्व सहकाऱ्यांनी आजच्या उपोषणाची घटना आणि उपोषणामध्ये मांडलेले मुद्दे, त्याचप्रमाणे विद्यार्थी डॉक्टर पेडेकर सरांनी कंडिशनल व्हॅलिडिटी आणि सगळे जात बोगसचं यांच्याविषयीचं सविस्तर निवेदन या ठिकाणी केलेले आहे. मी आता हे जे काही महाराष्ट्रभर देशभर काही घटना आदिवासींच्या विरोधात होत आहेत त्याबद्दल सांगू इच्छितो. आताच अदानी पॉवर प्रोजेक्ट जो अंजनावळे आणि भोरांडे या हद्दीमध्ये होणार आहे आणि त्याची 21 जूनला जनसुनावणी आयोजित केलेली आहे. त्या जनसुनावणी ही गैर कायद्याने लादलेली आहे. हा प्रकल्प अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतीला दिलेला आहे. ह्या प्रकल्पाविषयीची कुठलीही माहिती अंजनावळे गावामध्ये, भोरांडे गावामध्ये दिलेली नाही आणि या प्रकल्पामुळे हा 1500 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प आहे. हा सतत 5 वर्ष चालणार असून हजारो कोटीचा याच्यावर खर्च होणार आहे. या अदानी प्रकल्पाची फिजिबिलिटी रिपोर्ट हा खरं म्हणजे त्या गावांमध्ये त्याचं विस्थापन, त्याचा खर्च, त्याचं पुनर्वसन या बाबतीत कुठलीही कार्यवाही न करता आदिवासी समाजासाठी 241(1), 242(2) या अनुषंगाने शेड्यूल 5 आणि शेड्यूल 5 ची निर्मिती करून आदिवासी समाजाला घटनेनं आणि संसदेनं फार महत्त्वाचे कायदे पारित केलेले आहेत. या कायद्यानुसार आदिवासी समाज म्हणतो की मुंबई दिल्ली आमचे सरकार आणि आमच्या गावात आमचे सरकार, इतकी मोठी ह्या कायद्यानुसार आदिवासी समाजाला संधी दिलेली आहे. या संधी देण्यामागं आदिवासी समाजाचा हजारो वर्षांचा इतिहास कारणीभूत आहे. हजारो वर्षापूर्वी आदिवासींची क्रांतिकारक, मुस्लिम सत्ता असो, मुघल सत्ता असो किंवा अलीकडच्या काळातल्या इंग्रज सत्ता असो, ह्या प्रत्येक सत्तेच्या पाठीमागे हा आदिवासी क्रांतिकारांनी फार मोठा लढा दिलेला आहे. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुंदर असे कायदे, जमिनीचे कायदे, जमीन विस्थापनाचे कायदे, पेसा असेल, फॉरेस्ट ऍक्ट असेल, त्याचप्रमाणे अट्रॉसिटी, अशा प्रकारचे कायदे करून आदिवासी समाजाला खरं म्हणजे संरक्षित केलेलं असूनही या कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. किंबहुना ह्या कायद्यामध्ये काहीतरी पळवाटा सोडून या कायद्याला कुठेतरी कमकुवत करून आणि अशा पद्धतीचे सर्व सार्वत्रिक राजकारण या ठिकाणी चालत असल्याचं दिसून आहे. आताच जे काही आंदोलन MPCBच्या ऑफिस समोर आता सध्या सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये अजून MPCBच्या अधिकाऱ्यांनी कुठलंही निवेदन केलेलं नाही किंवा या आंदोलनाबद्दल कुठली दिशा दिलेली नाही. आज हजारो आदिवासी बांधव त्या ठिकाणी उपस्थित असून आंदोलन करत आहेत. आताच विद्यार्थ्यांनी सांगितलं की जी पुणे शहरामध्ये आदिवासी वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहामध्ये आजही मुलं 15-16 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहेत आणि त्यांच्याही मागण्या हेच आहेत की आदिवासीचं जे आरक्षण आहे, हे आरक्षण इतर गैर आदिवासींनी नामसादृश्याचा फायदा घेऊन बळकावलेले आहे.
साधारणतः 1,85,000 ही पदं बोगस आदिवासींनी बळकावलेली असून तदनंतरच्या काळात सुप्रीम कोर्टाने 2017 साली अशी 12,500 पदं ताबडतोब महाराष्ट्र शासनाने भरावी असा आदेश देऊनही त्याच्यावर शासनाने काही कार्यवाही केली नाही. यापूर्वी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण या विभागामध्ये आम्ही वारंवार येतो की ह्या बोगस आदिवासींसाठी तुम्ही कठोर कारवाई करा, परंतु कुठल्याही कारवाया न करण्याचं कारण सांगितलं की ह्या कायद्यामध्ये प्रचंड अशा पळवाटा आहेत. म्हणून नुकताच महाराष्ट्र शासनानं आता 2026च्या अधिवेशनामध्ये ह्या कायद्याला बळकटी देण्यासाठी खास अशा दुरुस्ती केलेल्या आहेत. त्यामुळं हे जो बोगसांचा प्रश्न आहे हा जर मुळासकट त्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभागाने नायनाट करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आदिवासी समाजातील जी 12,500 पदं तसेच वसु पाटील यांनी जी बोगसांना दिलेली 5,500 पदं त्या पदांविषयीचा संशोधक अहवाल यापूर्वीच्या तत्कालीन आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे, तरी तो महाराष्ट्र शासनाने बासनात गुंडाळून ठेवलेला आहे. आदिवासी समाज गेली अनेक वर्ष या संकटांसाठी या प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन सामोपचारानं चर्चा करत आहे. कधी हायकोर्टामध्ये जाते, कधी सुप्रीम कोर्टात जात आहे, परंतु आमचा आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावर सुद्धा विश्वास नाहीये. कारण ही जी 4,500 पदं या 5-6 वर्षात कंडिशनल व्हॅलिडिटी दिली आहे. TRT यांनी नाकारलेली पदं हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट असेल किंवा औरंगाबादचं खंडपीठ असेल, या ठिकाणी ह्या बोगसांना सरसकट कंडिशनल व्हॅलिडिटी दिली जाते. बरं, कंडिशनल व्हॅलिडिटीमध्ये दिली असताना त्या विद्यार्थ्याचं रक्तगटातील जे काही सर्व रक्तगटाचे जे काही पुरावे असतील त्या सर्वांवर कारवाई करावी असं कोर्टाचे आदेश असताना TRT ह्या कायद्याच्या कलमांचा विचार करून त्यावर काहीच करत नाही. पण यापुढे TRT ह्या आत्ता ज्या काय आमच्यात अनिल तिटकरे साहेबांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, आज जे उपोषणाला बसलेले आहेत, या मागण्यांचा विचार करून आणि वारंवार यापूर्वी ते उपोषणाला बसले होते, परंतु हाकेच्या अंतरावर असलं हे आदिवासी संशोधन डिपार्टमेंट आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नासाठी खरं म्हणजे सकारात्मक भूमिका घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणूनच आज सोनमजी वांगचूक यांनी जैनजीच्या सहाय्याने जे जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या प्रतिक्रिया खरं म्हणजे त्याच्यातून धडा घेऊन आदिवासी समाजातले युवक सुद्धा आता रस्त्यावर उतरत आहेत. मी मगाशी म्हटलं ते महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण बोर्डाच्या समोर आजही हजारो आदिवासी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. त्याचप्रमाणे झारखंडमधलं आंदोलन गेली 15-16 दिवस त्या ठिकाणी चालले आहे, तरी प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आदिवासी हा जंगल, जमीन आणि जमिनीवर राहणारा हा समाज आहे. हा आदिमपूर्व काळातून असलेला समाज हा या देशातला पहिला नागरिक आहे आणि स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आज त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. साधारणतः 80 ते 90% समाज हा आजही जंगलामध्ये राहतोय. 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठ्यावर तिन्ही ऋतूमध्ये सामोरं जाऊन काबाड कष्ट करून आजही अतिशय दारिद्र्यात हा समाज आपलं जीवन कंठत आहे. जी काही मुलं शहरामध्ये शिक्षणासाठी येतात, आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. जनावरं खाणार नाहीत असं अन्न, कडधान्य, भाजीपाला, तेल ही आदिवासी समाजाच्या आश्रमशाळेतील मुलांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून देण्यात येतात. नुकतीच याच TRT कार्यालयावर या दोन्ही आयुक्तांच्या समोर माननीय नरहरी झिरवाळ सर, जे अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि घोडेगाव येथील आणि अकोले तालुक्यातील मुंडेगाव येथील ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेची तपासणी करून मुलांना सकस आणि ताजं जेवण दिलंय की नाही याबाबतची तपासणी करण्याचे आदेश दिलेले होते. त्याचप्रमाणे मगाशी जो मुद्दा उपस्थित झाला होता की या शासकीय आश्रमशाळेमध्ये आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये असणारी जी हजारो मुले शिकत आहेत, साधारणतः 498 शासकीय आश्रमशाळा आणि 550 अनुदानित आश्रमशाळेमध्ये साधारणतः 2.25 कोटी मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांची अवस्था जर शासनाने पाहणी करून पाहिली पाहिजे. महाराष्ट्रासाठी नाशिकचं आयुक्तालय आणि या बोगसांच्या
व्हॅलिडिटीसाठी, संशोधनासाठी, नामसादृश्याचा फायदा घेण्यासाठी ही आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था असून यांचा कारभार समाजाला अजिबात मान्य नाही. आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलींना थंडीमध्ये, पावसामध्ये थंड पाण्याने आंघोळी करावा लागतात. आपण विचार करा, शहरामध्ये 12ही महिने गरम पाण्याची व्यवस्था असते इतर समाजातील मुलांना, परंतु आदिवासी आश्रमशाळेमध्ये अतिशय थंड पाण्याने आंघोळी करावं लागतात. त्यांना अंथरूण पांघरून नीट नसतं, त्यांना जेवणाची व्यवस्था नीट नसते, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार गुंड आणि शाळेतल्याच कर्मचाऱ्यांनी होतात. आणि त्याथे जिथे काही जे गडचोरीचा विषय निघाला का तिथे त्या शाळेमध्ये खिडक्यांना जाळ्या नव्हत्या, साधं कापड लावलं होतं आणि कोपऱ्यामध्ये लाकडाचे ओंडके ठेवलेले होते सरपणासाठी. अशा अवस्थेत या आदिवासी मुलांचं जर संरक्षण होत नसेल, त्यांना जर चांगलं पूरक असं भोजन दिलं नसेल, तर आत्तापासून भविष्यातील या आदिवासीच्या पिढ्या अगदी नष्ट करण्याचं काम शासन मुद्दाम करत आहे असा आमचा आरोप आहे. म्हणून या सगळ्या आंदोलनामधून आता किती आमचा लाजरा बुजरा भोळा भाबडा आदिवासी समाज असला तरी आता शिक्षणाच्या माध्यमातून, कायद्यांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आम्ही आक्रमकपणे हा लढा यापुढे रेटाने उभा राहणार आहोत. ही बातमी आपल्या माध्यमातून आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. जय आदिवासी. हे वेळकाळूपणाचं धोरण आखलेलं आहे आणि या आमच्या किनवट समिती 1 आणि किनवट समिती 2 या ठिकाणी सगळ्यात जास्त बोगसाचा भरणा आणि त्या ठिकाणाहून आमच्या आदिवासी बांधवांचं नुकसान हे किनवट समिती 1 आणि 2 करत आहे. याच्यावर काहीतरी आळा बसला पाहिजे आणि या बोगसांना सरकारी च्या धोरणानुसार जे जातीचे दाखले देण्यात येत आहे याच्यावर काहीतरी सरकारने ठोस निर्णय घेऊन यांच्यावर मोकासारखे कायदे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि जे भ्रष्ट अधिकारी आहे यांना निलंबन न करण्यापेक्षा यांची बडतर्फी व्हायला पाहिजे. ह्या आमचा ठाम शासनाला विनंती आहे की तुम्ही यांच्यावर निलंबन न करता यांच्यावर कठोर कारवाई करा आणि मोका आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट लावून याला या पदावरून बडतर्फ करा. पण शासनाचं धोरण हे आदिवासी विरोधातच असल्यामुळे ह्या घटना घडत आहे. या